तर आता तुम्हाला मी बोललेली होती की मी सगळं आता घरात थोडा पसारा काढते आहे कपडे तर खास करून आणि त्या ट्रॉलीमधलं व्यवस्थित ठेवलं सगळं अंथरून एका याच्यामध्ये आणि एकामध्ये कपडे. तर आता मी साड्या सगळ्या ठेवते व्यवस्थित इथं मुलग्याच्या बेडमध्ये आणि मी सगळ्या दोन्ही बेडला ट्रॉली बनवून घेतले कारण माझ्याकडे अजून वॉर्डरोब नाही आहे. त्याच्यामुळे मी सगळे ट्रॉलीमध्येच ॲडजस्ट करते सगळे कपडे आपले रेग्युलर घालायचे किंवा साड्या वगैरे. आणि मी कशी ठेवते ते तुम्हाला दाखवते आणि या साड्या पण कशी ठेवते त्याच्यासाठी मी सगळं मागवलेलं आहे ऑनलाईन, म्हणजे साड्यांचे बॉक्सेस ते ठेवते मी. आता तुम्हाला दाखवते कसं ठेवते. आता ही अशा ट्रॉलीज आहेत माझ्याकडे बेडला आणि एका याच्यामध्ये ही ट्रॉली आवरली मी दाखवते तुम्हाला. या ट्रॉलीमध्ये अक्षरशः तुम्हाला सांगते ना जागा नव्हती या ट्रॉलीमध्ये आणि आता बघा मोकळी झाली. कपडे आपले असे मोजकेच असतात पण ते विखुरले ना व्यवस्थित म्हणजे दिसत नाही. हे असं ठेवले. हे मुलग्याचे कपडे रेग्युलर घालायचे स्कूलचे आणि हे कुठे पण बाहेर जाते वेळी घालायचे आहे आणि ते फंक्शनचे आहेत. असं ठेवते. हे बघा एवढे कपडे काढलेत जे यूज होतच नाही. आणि हे साड्यांसाठी मी असे बॉक्सेस मागवलेले आहेत. हे बरेच वर्ष झाली मी घेऊन. असे 4 बॉक्स आहेत. हे सगळे साड्यांनी पॅक झालेले आहेत 4 बॉक्सेस. मी हे असं ठेवते. त्याच्यामध्ये ब्लाऊज मॅचिंग परकर हे सगळं घालून ठेवते. म्हणजे एक बॉक्स उघडला तर मग असं भेटून जातं आपल्याला, इझी पडतं. हे बघा असं त्याच्यामध्ये असा ब्लाऊज आहे आणि परकर घालायचा आहे याच्यामध्ये. एक असं त्यामुळे मला खूप इझी पडतं हे घ्यायला आणि त्याच्यामध्ये दिसतंय पण, म्हणजे साड्या कोणत्या कोणत्या आहेत ते पण दिसतंय. तिकडं मुलगा बसला स्टडी करतोय. हे बघा इथं पण एक साड्या या अशा ठेवायच्या म्हणजे भेटतात आपल्याला. आता हे ठेवून घेते सगळं. आणि आता हे मी परकर मागवलेले आहेत मिशोवरून, बॉडी सेपर म्हणून. ते खूप छान आलेत. मला तेच सांगायचं होतं तुम्हाला. आणि हे खूप छान आहेत परकर, तुम्ही पण घेऊ शकता. हे आता हे सगळे तसलेच घेतलेत मी परकर. आता ते जे कॉटनचे असतात ना ते वापरायला होतच नाही. खूप छान बसतात. आणि हे मग असे सगळे वेगळे त्याचे फोल्ड करून ठेवते म्हणजे आपल्याला जेव्हा आपण घ्यायला येते. ह्या ट्रॉलीमध्ये असे कपडे ठेवलेत आणि हे खूप बरं पडतं मला. व्यवस्थित सॅग्रिकेट करून ठेवता येते आणि हे रेग्युलर वापरायचे पुढे ठेवते आणि जे कधीतरी वापरायचे असतात ते असे मागं ठेवते. या असे बेडला 2 ट्रॉलीज आहेत. असं आहे. आणि हे अंतरून ठेवते ट्रॉलीमध्ये. शक्यतो म्हणजे ट्रॉलीमध्ये मी अंतरून आणि कपडेच ठेवते. ते आता जास्त वापर नाही याचा, त्याच्यामुळे हे सगळं झाकून पॅक करून ठेवलं आहे. आणि ही बेडशीट आणि उशीची कवर हे असं ठेवलं. आणि इथं हा जागा ठेवला आहे म्हणजे आपले जे रोज घेतो ना ते इथं ठेवलं तरी चालतंय. हे असं करते मी. हे अजून आहेत अंतरून आणि हे आवरायचं आहे अजून.
ह्याला तर कुठे ठेवू तेच समजत नाही आहे. थोडे दिवस नाही ठेवलं तर हे असा पसारा होऊन जातो बघा, घाण पसारा. तेच आता सगळं आता कपड्यांचं झालेलं आहे काम. तुम्हाला दाखवते मी साड्या पण कशा ठेवल्यात. आणि ह्या दुसऱ्या बेडमध्ये मुलग्याचं बेडरूम आहे ना, त्या बेडरूममध्ये हे असं ठेवले. ह्या सगळे हे 4 बॉक्स साड्यांचे ठेवलेत. आणि ह्याच्यामध्ये ब्लाऊज आणि ते परकर, सेफीवेअर आणि हे असं ठेवते मी. म्हणजे जे आपल्याला जे चेन उघडायचं आणि आपल्याला पाहिजे ती साडी काढून घ्यायची, असं ठेवते. काही समजत नाही आहे नेमकं कसलं झाड आहे. तुळशी इथं झाली. ही तुळशी ना, ही वरवरचं सगळं खुडायचं असते, त्याच्यामुळे छान राहते. व छान आले सगळे ते मंजुळा येतात ना, त्या मंजुळा तुळशीच्या सगळ्या खुडलेल्या, त्याच्यामुळे आता छान येते. ते त्याच्या फांद्या फुटत जातात आणि ते मंजुळा आल्या ना, ती म्हणजे त्याची वाढ खुंटते आणि मग ती सुकायला लागते.